श्री अमित शहा यांचा निषेध करत कारंजा तहसीलवर धडकला निषेध महामोर्चा 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस याचे औचित्य साधून कारंजा तालुक्यातील संपूर्ण भारतीय नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभाग घेऊन श्री अमित शहा गृहमंत्री भारत सरकार यांनी बाबासाहेबांचा अपमान केलेला आम्ही खपवून घेणार नाही। संविधानाचा अपमान म्हणजे हा भारत देशाचा अपमान आहे। त्यामुळे श्री अमित शहा यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा। या मागण्यांनी कारंजा परिसर दणदणून गेला होता। त्याचप्रमाणे परभणी येथे घडलेल्या हत्याकांडमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या केली त्या आरोपीस अर्थात ठाणेदार व संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा। ज्या लोकांचा काही संबंध नसताना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चालविले त्यामध्ये अनेक लोकांना आरोपी करण्यात आले, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे। बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेक्यास व त्याच्या सूत्रधारास ताबडतोब अटक करावी। ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरने मतदान घ्यावे इत्यादी मागण्यासाठी हजारोच्या संख्येने मोर्चेकऱ्यांनी सहभाग घेऊन श्री अमित शहा यांच्या प्रतिकृतीस मोर्चेकर यांनी जोडे व चपलांनी मारून आपली चीड व्यक्त केली व निषेध नोंदविला। यावेळी हंसराज शेंडे म्हणाले की याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते, परंतु आजही श्री अमित शहा सारख्या माणसाच्या डोक्यात मनुस्मृती जिवंत आहे। अशा डोक्याच्या माणसाच्या प्रतिकृतीस जाळलेच पाहिजे, त्यामुळे त्यांच्या डोक्यातील विषमता जाईल आणि समतेचा संदेश, भाईचाराचा संदेश या देशाच्या नागरिकाला मिळेल। परभणी येथील घडलेल्या घटनेवर किशोर मानकर यांनी सदर घटनेचा निषेध करून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आपले मत व्यक्त केले। सदर कार्यक्रम यामध्ये ॲडव्होकेट पंकज साळवे, दीपक खंडारे, डॉक्टर धनराज इंगोले, हिरामण पाटील, राम नाखले, राजेश मस्के इत्यादी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। मोर्चेकरांनी आपले निवेदन तहसीलदार यांना दिले। निषेध मोर्चामध्ये कारंजा तालुक्यामधील संपूर्ण भारतीय नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला होता। 26 जानेवारी हा संविधान दिन असून या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून संविधान रॅलीचे आयोजन असून रॅलीचा प्रारंभ सकाळी 11:30 वाजता होईल। यासाठी संपूर्ण जनतेने संविधानाच्या संरक्षणासाठी आणि संविधानाची माहिती जाणून घेण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी सगळ्या भारतीय जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमांमध्ये विविध गावावरून आलेल्या नागरिकांनी निळे झेंडे, बाबासाहेबांच्या प्रतिमा, पंचशील झेंडे स्वयंस्फूर्तीने घेऊन येऊन सक्रिय सहभाग नोंदविला। यावेळी बंडू इंगोले यांनी आभार मानून कार्यक्रमची सांगता झाली। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज।